नमस्कार प्रेक्षकांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता मामा अर्णवला म्हणत असतात की आपण एक काम करूया का, त्या राकेशची आता चांगली धुलाई करूया. भाड्याने गुंड घ्यायचे आणि त्या राकेशची चांगली धुलाई करायची. तेव्हा अर्णव म्हणतो, मामा माझ्यासुद्धा मनामध्ये हाच विचार आलेला आहे की भाड्याने गुंड घेऊन त्याची धुलाई करायची. पण काय करायचं, ताईची आता डिलिव्हरी जवळ आली आहे ना. तेव्हा अंजली आता लवकरच इथे आई होणार आहे, त्यामुळे हा निर्णय घेणं चुकीचा ठरेल. तेव्हा ईश्वरी म्हणते की मामा, एकदा का अंजलीताईंची डिलिव्हरी झाली की आपण ह्या राकेशला धडा शिकवायचा असं आता ठरलेलं असतं. तर इथे सुप्रिया देवाजवळ हात जोडून उभी असते. ती म्हणत असते की देवा, काय हे, ज्या बाईमुळे काही वर्षांपूर्वी माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं, त्या बाईचंच केस तयार केलं होतं. तिला जवळजवळ आम्ही आता पकडणारच होतो, तर अचानकपणे तो माणूसच निघून गेला. आता हाती आलेला पुरावा हातातून निसटून गेल्यानंतर मी काय करणार आहे. माझ्यासारख्या बाईला मदत कर. माझ्यासाठी एक मार्ग बंद झाला आहे, पण दुसरा मार्ग उघडू दे देवा. आणि तेव्हाच सातबाईंच्या बायकोचा फोन आलेला असतो. तेव्हा त्या म्हणत असतात की नमस्कार सुप्रियाताई, मी माझ्या नवऱ्याचं काही जुनं सामान चेक करत होते. त्याच्यामध्ये अजून एक जुनी डायरी सापडली आणि त्याच्यामध्ये श्रीकांत धुमाळे यांचा नंबर सापडलेला आहे. हे तेच पत्रकार आहेत ज्यांनी 17 वर्षांपूर्वी ती न्यूज कव्हर केली होती. त्यांचा नंबर मी तुम्हाला देते. त्यांना जर तुम्ही भेटलात तर नक्कीच काहीतरी माहिती मिळेल. तेव्हा सुप्रिया म्हणते, अगं बाई, हो का, बरं बरं, थांबा मी नंबर लिहून घेते. तेव्हा सातबाईच्या बायकोने इथे आता श्रीकांत धुमाळे या पत्रकारांचा नंबर दिलेला असतो. त्यावेळेला त्यांनीसुद्धा ही न्यूज कव्हर केलेली असते. त्यामुळे त्यांच्याजवळ बोलल्यानंतर काहीतरी महत्त्वाची माहिती मिळेल हे सुप्रियाला कळलेलं असतं. आणि त्यानंतर मामा, आजी आणि वल्लरी चाळीमध्ये पोचलेले असतात. तेव्हा तिथे चाळीमध्ये नळावरती काही बायकांची भांडणं सुरू असतात. तेव्हा इथे आजी म्हणत असतात, काय रे अविनाश, काय हे सगळं, आपली अंजली इथे कशी राहत असेल. तेव्हा इथे आता वल्लरी म्हणत असते की आपल्या अंजलीवरती ही जी वेळ आलेली आहे ना, ती आपल्याच माणसांमुळे आलेली आहे. हे सगळं त्या अर्णव आणि ईश्वरीमुळे झाले. तेव्हा मामा म्हणतात, वल्लरी, बरं चला, आपण इथे अंजलीला भेटायला आलो आहे ना, आधी तिला जाऊन भेटूया. अंजली इथे आता सारखा कांदाच कट करत असते. ती स्वयंपाक करत असते. कांदा चिरत असताना तिला उलटीसारखं वाटत असतं. तिची अवस्था बघून सगळ्यांनाच खूप जास्त वाईट वाटतं. तेव्हा आजी म्हणते, अंजली, अगं काय करतेस गं. तेव्हा अंजली म्हणते, आजी, मामा, मामी, तुम्ही इथे या ना, या आतमध्ये या, प्लीज या. तेव्हा इथे राकेश आलेला असतो. अंजली म्हणते, अहो बघा आपल्याकडे कोण आले. तेव्हा इथे अंजली आता सगळ्यांना प्रेमाने बसायला सांगते. आजी म्हणते, अंजली, अगं इथे कशी राहणार आहेस तू. बाळा, अगं तुला अशा वातावरणाची सवय नाही आहे गं. तेव्हा राकेश म्हणतो, हो ना, मी सुद्धा अंजलीला म्हणालो, मला काय कुठेही राहायची सवय आहे, काहीही खायची सवय आहे, पण तुझं तसं नाही आहे. तेव्हा तू इथे राहू नकोस, तुझ्या घरी जा असं म्हणालो, पण ती ऐकत नाही आहे. तेव्हा वल्लरी म्हणते, अंजली, अगं बाळा, तू इथे कशी राहणार आहेस, त्याच तुझी आता डिलिव्हरी जवळ आली आहे, तुला त्रास होईल. तेव्हा इथे मामा म्हणतात की अंजली, तू इथे कशी राहणार आहेस बाळा, बाळालासुद्धा त्रास होईल ना. तेव्हा अंजली म्हणते की चाळीमध्ये मुलं लहानाची मोठी होत नाही का मामा, आणि मी इथे सुखात आहे, मी आनंदात आहे, कारण हे सगळं आहे ना माझ्या नवऱ्याच्या मेहनतीची कमाई आहे. त्यामुळे मी आता स्वाभिमानाने इथेच राहणार आहे. तेव्हा आजी म्हणतात, अगं हो बाळा, पण तुला त्रास होणार नाही का गं. तुला एकतर अशा वातावरणाची अजिबात सवय नाही आहे. इथे जर आम्ही असू तर तुझी बाळाची काळजी व्यवस्थित घेतली जाईल ना. तेव्हा इथे अंजली म्हणते, नाही नाही, कितीही काहीही झालं तरी मी आता माझ्या नवऱ्याचं घर काही सोडणार नाही. तेव्हा राकेश मनामध्ये म्हणतो, ही माझी बावळट बायको काही ऐकणार नाही आहे. इथे आता स्वाभिमानाच्या नावाखाली ही मला आता स्वतःच्या घरी घेऊनच जाणार नाही आहे. या चाळीमध्येच दिवस काढावे लागणार आहेत मला. तेव्हा इथे राकेश म्हणतो,
काहीही झालं तरी मी तुला तुझ्या घरी घेऊनच जाणार. मी माझ्या इंदोरी जिलेबीशिवाय काही राहू शकणार नाही, कळलं तुला? आणि तेव्हा इथे आता आजी, वल्लरी सगळेजण जायला निघालेले असतात. राकेश म्हणत असतो, अरे बसा ना, मी तुमच्यासाठी चहा ठेवला आहे. तेव्हा सगळेजण म्हणतात, नाही नको नको, आता नको, आम्ही नंतर पुन्हा कधीतरी येऊ, असं म्हणून सगळेजण आता गेलेले असतात. तेव्हा इथे सुप्रियाने फोन केलेला असतो श्रीकांत धुमाळे यांच्या ऑफिसमध्ये आणि ती विचारत असते की श्रीकांत सर आहेत का? तेव्हा तिथले लोक म्हणतात की नाही सर, अजून आलेले नाही आहेत, ते दुपारपर्यंत येतील. तेव्हा इथे सुप्रिया त्यांना भेटायला ऑफिसमध्येच जाणार असते. तेवढ्यातच इथे मामा वगैरे सगळे घरी आलेले असतात. आजी म्हणत असते, मला तर माझ्या अंजलीची खूप जास्त काळजी वाटते. त्या वातावरणामध्ये कशी राहणार आहे ती? तिला तर सवयसुद्धा नाही आहे. तेव्हा मामा म्हणतात, हो ना, आम्ही तिला म्हणालो की घरी चल म्हणून, पण ती ऐकायलाच तयार नाही आहे. ती तिच्या नवऱ्याला सोडून येणार नाही असं म्हणत होती. तेव्हा वल्लरी म्हणते, पण आपल्या अंजलीवरती ही परिस्थिती आली कुणामुळे? आपल्याच माणसांमुळे आली आहे ना. तेव्हा आजी म्हणत असते, वल्लरी अगं पण आपली माणसं तिला घर सोडायला तर सांगत नव्हती ना. तेव्हा इथे वल्लरी म्हणत असते, अहो आई, जर घरामध्ये नवऱ्याचा अपमान झाला तर कुठली बाई ते सहन करेल? तेव्हा इथे अर्णव म्हणतो, हो मामी, बरोबर बोलतेस तू. मी हे सगळं ॲक्सेप्ट करतो की माझ्यामुळेच ताईने घर सोडलं आहे. आज ताईची जी अवस्था आहे ती माझ्यामुळेच आहे, ठीक आहे ना. तेव्हा इथे आता वल्लरीचा कळ ईश्वरीकडे असतो, पण अर्णवला त्या गोष्टीचं वाईट वाटतं. ईश्वरी आता तिथेच उभी असते. तेव्हा वल्लरी म्हणत असते, अरे नाही, मी तुला बोलत नाही आहे रे. पण अर्णव रागानेच उठून तिथून आता गेलेला असतो. तेव्हा ईश्वरीसुद्धा त्याच्या मागे मागे जाते. तर इथे आता फोन केलेला असतो उदयकांतने वल्लरीला. उदयकांतचा फोन आलेला असतो. तेव्हा ती पहिला फोन कट करते. मामा तिची गंमत बघत असतात. त्यानंतर तिला दुसरा फोन येतो. तो सुद्धा फोन तिने कट केलेला असतो. त्यानंतर तिला तिसरा फोन येतो. तेव्हा मामा म्हणतात, वल्लरी अगं असं काय करतेस? फोन सारखे सारखे कट का करतेस? महत्त्वाचा फोन असेल ना, अगं उचल ना. ती म्हणते, हो उचलते ना. आणि त्यानंतर वल्लरी फोन उचलते आणि म्हणते, हां बोला बोला. तेव्हा उदयकांत म्हणतो, काय गं ये, फोन केलेले उचलता येत नाही का? तुला भीती वाटत नाही का गं? 17-18 वर्षांपूर्वी तुझ्यामुळे संपूर्ण एक कुटुंब उद्ध्वस्त झालं होतं. त्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं आणि तरीसुद्धा तू शांतपणे तुझं आयुष्य जगतेस ना. मग आता जर तुम्हाला 50 लाख रुपये दिले नाहीस ना, तर मी काय करेन माहिती आहे ना? मी जाईन आणि पोलिसांना तुझ्या विरोधामध्ये साक्ष देईन. पोलिसांना जाऊन सांगेन की त्या वेळेला त्या मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यामध्ये जर कुणाचा हात होता ना, तर वल्लरीचा होता. सांगू का जाऊन सगळं काही? तेव्हा वल्लरी म्हणते, नाही नको नको, असं काही करू नका. मामा म्हणतात, कुणाचा फोन आहे? वल्लरी म्हणते, बँकेमधून फोन आला आहे. बँकेमधून, बाकी काही नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता उदयकांतने तिला धमकी दिलेली असते की 2 दिवसांमध्ये मला 50,000 रुपये हवेत आणि वल्लरी डोक्याला हातच लावून बसते की एवढे पैसे मी आता कुठून आणू? त्यानंतर प्रेक्षकांनो, वल्लरी पूर्णपणे टेन्शनमध्ये आलेली असते. तर उदयकांतला तिच्याकडून 50 लाख रुपये हवेच असतात, म्हणून तो वारंवार फोन करून तिला धमकी देत असतो. फक्त 2 दिवसांची मुदत दिलेली असते आणि त्याच्यामध्ये तिला 50 लाख रुपये त्याला द्यायचे असतात. तेवढ्यातच अर्णवने राकेशला बोलावलेलं असतं, कारण अर्णवला आपल्या बहिणीची अवस्था बघवत नाही. आजी म्हणालेली असते की अशा अवस्थेमध्ये तिने शुद्ध पाणी प्यायला हवं, तेव्हा तिथे पाण्याचं मशीन तरी हवं, वॉशिंग मशीन हवं आहे. तिला इथे ही कामं करायला जमणार आहेत का? तेव्हा अर्णव म्हणतो, राकेश, मी तुला इथे बोलावले माझ्या ताईसाठी. कारण का? माझ्या ताईला होणारा त्रास मला बघवत नाही आहे. तुला नाटके करायची सवय आहे रे, तशी मला नाही आहे. तेव्हा मी स्पष्टपणेच बोलतो, माझ्याकडे तुझ्यासाठी एक ऑफर आहे. मी तुला आता पैसे देणार आहे. तू जायचं आणि सगळ्या वस्तू खरेदी करायच्या. वॉशिंग मशीन, पंखा, AC, त्याचबरोबर कूलर, जे काही हवं आहे ते, आणि त्याचबरोबर पाण्याचं मशीन, घरामध्ये जे जे काही हवं आहे, फ्रीज, या सगळ्या गोष्टी तू खरेदी करायच्या आणि ताईसाठी तू घेऊन जायच्या आणि म्हणायचं तू खरेदी केलं आहेस म्हणून.
तसंही तुला नाटक करायची खूप सवय आहे ना, तेव्हा आताच्या आता तू ताईला फोन कर आणि सांग की तू या सगळ्या वस्तू तिच्यासाठी खरेदी करतोयस. सांग बरं. तेव्हा राकेश म्हणतो सांगतो हां. तेव्हा राकेश फोन करतो आणि फोन स्पीकरवरती टाकतो आणि म्हणतो, बायको तुला माहिती आहे का अंजली, अगं या अर्णवने मला एक इथे ऑफर दिली. तो म्हणाला की मी आता त्याने दिलेल्या सगळ्या वस्तू तुझ्यासाठी खरेदी करायच्या, म्हणजे फ्रीज, वॉशिंग मशीन, पाण्याचं मशीन, त्याचबरोबर कूलर, ए सी या सगळ्या वस्तू तो देणार आहे आणि मी त्या खरेदी करून तुला द्यायच्या. आता सांग बरं, आपण इतके स्वाभिमानी आहोत, आपण त्याच्यासाठी घर सोडलं आहे आणि आता त्यानेच दिलेल्या वस्तू मी खरेदी करायच्या आणि तुला आणून द्यायच्या. बघितलंस हा अर्णव कसा आहे ते. तेव्हा अंजली म्हणते, नाही नाही, त्याने दिलेलं आपल्याला काहीही नको आहे, तुम्ही घरी या बरं, त्याची ऑफर तुम्ही रिजेक्ट करा. तेव्हा इथे राकेश म्हणतो, मी आत्ताच्या आता तुझी ऑफर रिजेक्ट करतो आहे, कळलं का तुला. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की तुझ्यासारखा नीच माणूस मी अजूनपर्यंत बघितलेला नाही आहे. राकेश म्हणतो, का मला खूप छान ॲक्टिंग येते ना, नाटके करता येतात, कशी वाटली माझी ॲक्टिंग. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, नीच माणसा, फक्त अंजलीताईंची डिलिव्हरी होऊ दे, त्यानंतर ह्या फुटपाथवरती आहे ना तुझी कशी डिलिव्हरी करतो ना ते बघच तू. तेव्हा प्रेक्षकांनो, राकेशला तिथून आता हकलून दिलेलं असतं. त्यानंतर सुप्रिया ईश्वरीला फोन करते आणि म्हणते, ईशू अगं तुला माहिती आहे का, सातबाईंच्या बायकोचा फोन आला होता. तेव्हा 17 वर्षांपूर्वी ती न्यूज कव्हर करण्यासाठी अजून एक पत्रकार तिथे आले होते, श्रीकांत धुमाळे, त्यांचा नंबर त्यांनी मला दिला आहे. ते मुंबईमध्ये असतात आणि त्यामुळे मी आता त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन तिथे जाऊन त्यांची भेट घेणार आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, आई अगं तू कशाला जातेस, नंबर आणि ॲड्रेस मला दे, मी तिथे जाऊन त्यांची भेट घेते. तेव्हा सुप्रियाने ईश्वरीला नंबर दिलेला असतो, ॲड्रेस दिलेला असतो आणि मग ईश्वरी त्या ऑफिसमध्ये आलेली असते. ती विचारत असते की श्रीकांत धुमाळे सर कुठे आहेत, तर सर त्यांच्या केबिनमध्ये आहेत. त्यानंतर इथे ईश्वरी एका बाजूला येते आणि श्रीकांत धुमाळे यांनाच विचारत असते की सर कुठे आहेत, मला त्यांना भेटायचं आहे. तेव्हा श्रीकांत धुमाळे म्हणतात, काम काय होतं. तेव्हा ईश्वरी म्हणते, मी त्यांच्याशीच बोलेन ना, काम काय होतं ते, तुम्ही फक्त सांगा की कुठे भेटायचं आहे. तेव्हा श्रीकांत धुमाळे म्हणतात, अहो काम काय आहे ते तर सांगा, मग सांगतो ना भेटतील की नाही ते. ईश्वरी म्हणते, सर प्लीज मी त्यांनाच भेटून सांगेन ना. तेव्हा इथे श्रीकांत म्हणतो, काहीतरी गडबड नक्की आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी म्हणते, हे बघा सर, 17 वर्षांपूर्वी त्यांनी एक न्यूज कव्हर केली होती, रमाकांत राजे शिर्के यांची. त्याच्यामुळे खूपच काही राडा झाला होता, काही लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं. त्याच्याबद्दलच मला बोलायचं आहे. कुणाचं तरी आयुष्य आताही उद्ध्वस्त होत आहे. त्यामुळे मला श्रीकांत धुमाळे सरांना थोडंसं भेटायचं होतं, त्यांच्याकडून थोडी माहिती हवी होती. तेव्हा ते श्रीकांत धुमाळे म्हणतात, ते तर आता गावी गेलेले आहेत, 1 महिन्यानंतर येतील. ते इथे नाही आहेत, ते बाहेर गेलेत. तेव्हा ईश्वरी म्हणते, हो का, बरं बरं ठीक आहे. आणि ईश्वरी जात असताना तिथे आता एक पोस्टर लागलेलं असतं, तिथे श्रीकांत धुमाळे यांना हार्दिक शुभेच्छा असं आता लिहिण्यात आलेलं असतं. तेव्हा ईश्वरी म्हणते, अच्छा, म्हणजे श्रीकांत धुमाळे हे तेच होते ज्यांच्याजवळ मी बोलत होते आणि ते मुद्दामून मला भेटत नाही आहेत. याचा अर्थ हे प्रकरण काही छोटं नाही आहे, हे प्रकरण त्यावेळी खूपच मोठं होतं आणि त्यामुळे इथे 2 कुटुंब उद्ध्वस्त झाले होते. पण काहीही झालं तरीसुद्धा श्रीकांत धुमाळे सरांना भेटल्याशिवाय मी कुठेही जाणार नाही. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की आता काय करायचं, कसं भेटायचं. तेव्हा ती आता संपादक म्हणून ज्या ठिकाणी एक दरवाजा असतो त्या ठिकाणी ईश्वरी जायचं ठरवते. तेव्हा ईश्वरीने इथे गॉगल वगैरे लावलेला असतो. काहीही झालं तरीसुद्धा इथे श्रीकांत धुमाळे यांचा पर्सनल नंबर मिळवायचा असं ईश्वरी म्हणते. तेव्हा ईश्वरीला वाटत असतं की मी भेटायला आलेली असताना या माणसाने भेटायला नकार का दिला, या प्रकरणाचा आता छडा हा लावलाच पाहिजे. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की श्रीकांत धुमाळे सर आता इथे होते ना, ते लगेच कुठे गेले, तर आता ते सर तर निघून गेले. ईश्वरी म्हणते, कुठे. ते म्हणतात की माहिती नाही, पण ते आता इथे नाही आहेत, श्रीकांत धुमाळे सर निघून गेले. तेव्हा ईश्वरी म्हणते, अच्छा, म्हणजे या गोष्टीचं प्रकरण हे काही छोटं नाही आहे, खूप मोठं आहे आणि ते काय आहे ते शोधून काढायलाच हवं. गणू बाप्पा, तुम्ही मला साथ द्या, मी काहीही झालं ना
तरी श्रीकांत धुमाळे यांचा नंबर मिळवण्याचा प्रयत्न नक्की करेन. तेव्हा इथे संपादक यांच्या केबिनमध्ये ईश्वरी आता गॉगल वगैरे लावून आलेली असते. ती म्हणते की आतमध्ये येऊ का सर? तेव्हा इथे सर म्हणतात की हो या ना, बोला काय काम होतं? तेव्हा ईश्वरी म्हणते नमस्कार, मी अर्णव राजे शिर्के यांच्या ऑफिसमधून आलेले आहे, सात्विक फॅशनमधून. तर इथे अर्णव राजे शिर्के सात्विक फॅशनचे ओनर तुम्हाला माहितीच असतील, मी त्यांची वाईफ आहे. तेव्हा ते म्हणतात हो का, या ना या मॅडम या. तर इथे ईश्वरी अर्णव राजे शिर्के माझं नाव आहे. तर इथे माझे मिस्टर अर्णव राजे शिर्के मुलींसाठी काही टॅलेंट शो इथे ऑर्गनाईज करतायत. त्याच्यामध्ये तळागाळातील सर्व मुलींना इथे आता संधी दिली जाणार आहे. तेव्हा आम्हाला आमच्या इथे शोची खूपच छान अशी जाहिरात करायची आहे. तीसुद्धा एका दिवसापुरतं नाही हां, तर तब्बल 7 दिवस आम्हाला ही जाहिरात करायची आहे आणि म्हणून मी इथे आली आहे सर बोलायला. तेव्हा सर म्हणतात 7 दिवस तुम्हाला जाहिरात करायची आहे, तुम्हाला एका जाहिरातची इथे काय अमाऊंट घेतली जाते हे माहिती आहे ना? तेव्हा ईश्वरी म्हणते सर मला सगळं काही माहिती आहे. अर्णव राजे शिर्के यांना इथे माहिती नसेल असं वाटतं का तुम्हाला? आम्हाला सगळ्याची कल्पना आहे, तुम्ही त्याची काळजी करू नका. तुम्ही फक्त एकच काम करा की आम्ही तुम्हाला जाहिरात देणार आहोत, ते सुद्धा तब्बल 7 दिवसांसाठी. तुम्ही इथे कॉन्ट्रॅक्ट बनवा, पण त्याआधी मला श्रीकांत धुमाळे सरांचा पर्सनल नंबर आणि ॲड्रेस हवा आहे. त्यानंतरच मी तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट बनवण्याची परवानगी देईन. तोपर्यंत नाही. आता तुम्हीच बोला काय करायचं आहे ते. तेव्हा ते सर आता ईश्वरीकडे बघतात. तिची जी काही इच्छा आहे ती मान्य करतात. त्यांना इथे आता जो नंबर हवा असतो श्रीकांत धुमाळे सरांचा तो दिला जातो आणि ॲड्रेससुद्धा दिला जातो. तर ईश्वरी तो ॲड्रेस घेऊन आनंदामध्ये आता ती केबिनमधून बाहेर पडलेली असते. ईश्वरीने जो शब्द आता दिलेला असतो तो तिने पूर्ण केलेला असतो. तरी ते श्रीकांत धुमाळे यांचा पर्सनल नंबर आणि ॲड्रेस हा तिला मिळालेला असतो, कारण ती जाऊन आता त्यांची भेट घेणारच असते. कारण का त्यांच्याकडे जर काही कारणच नव्हतं पळून जायचं, तर ईश्वरीला घाबरून ते निघून का गेले? याचा अर्थ नक्कीच काहीतरी गडबड आहे ही गोष्ट लक्षात आलेली असते आणि त्यामुळे खूपच हुशारीने ईश्वरीने तो नंबर मिळवलेला असतो. तर पुढील भागामध्ये ईश्वरी आपल्या आईला म्हणत असते, आई तू अजिबात काळजी करू नको. त्यावेळेला नक्कीच काहीतरी मोठी गडबड करण्यात आली आणि म्हणूनच श्रीकांत धुमाळे पळून जात होते, पण मी त्यांचा नंबर मिळवलेला आहे. तरी ते वल्लरी म्हणत असते की 50 लाख रुपये मी कसे जमा करू, इतकी मोठी रक्कम मी कुठून आणू? आणि तेव्हाच तिच्या खुरापती डोक्यामध्ये काहीतरी आयडिया आलेली असते. तर इथे अर्णव म्हणतो मी सिंदूर कुठे आहेस तू? तेव्हा ईश्वरी म्हणते सर मी आईला निर्दोष सिद्ध करण्यासाठीचे पुरावे गोळा करते. तेव्हा अर्णव म्हणतो अरे पण त्याच्यामध्ये मी तुझी साथ देईन असं म्हणालो आहे ना, तू एकटी कशाला जातीयेस? तेव्हा ईश्वरी म्हणते नाही सर, ते पुरावे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत, कारण त्याच्यामुळे माझी आई फक्त निर्दोष सिद्ध होणार नाही आहे, तर आपला संसारसुद्धा कशा पद्धतीने मार्गी लागणार आहे हे सुद्धा त्याच्यामुळे सिद्ध होणार आहे, असं ईश्वरी अर्णवला म्हणते.